आज भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे। मनसेचे नेते दिनकर पाटील हे आज भाजपमध्ये गेलेले आहेत। अगदी कालच त्यांनी मनसे कार्यालयामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची युती झाल्यावरती जल्लोष केला होता। अण्णा, एका रात्रीत असं काय झालं तुम्ही भाजपमध्ये? सर्व आमच्या अनेक मित्र परिवाराचा इच्छा होती की आपल्याला जर सर्वांगीण विकास करायचा असेल, राज्यात केंद्रात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे आणि सगळ्या जनतेला जी अपेक्षा विकासाची ती झाली पाहिजे। त्या दृष्टिकोनातून अमोल पाटील, लता पाटील, रवींद्र धिवरे, संगीता गोटेकर, भारती धिवरे आम्ही सर्वांनी भारतीय जनता पार्टीत गिरीश भाऊंच्या माध्यमातून या ठिकाणी आज प्रवेश केलेला आहे। आपण मनसेमध्ये गेल्यानंतर विधानसभा निवडणूक लढवली होती। मनसेने मोठी जबाबदारी, म्हणजे अर्थातच राज ठाकरेंनी मोठी जबाबदारी आपल्याला दिली होती। म्हणजे पक्षावरती नाराजी आहे किंवा काय, म्हणजे कुठल्या मुद्द्यावरती? मी कोणावरच नाराज नाही, मागे नव्हतो, आताही नाही, पुढेही नाही। सगळा भारत चांगला आहे। भाजपमध्ये आज काही नेत्यांना घेत असताना विरोध मोठ्या प्रमाणात झाला। स्थानिक भाजप माझ्या बाबत नाही। आता माझी बहीण बघितली, माझ्या बाजूने होती सीमाताई हिरे, मला कोणी विरोध केला नाही। माझी बहीण आहे लहान ती, आणि सर्व मी भारतीय जनता पार्टीत पहिले 11 वर्ष काम केलेले, त्यामुळे सगळ्यांचं माझ्यावर प्रेम होतं, जीव होता। परत सगळ्यांनी मला आदराने घेतलं। काही आपल्याला आश्वासन मिळाले भाजप? काय आश्वासन घ्यायचं, ते काय देतील ते। अशा पद्धतीची प्रतिक्रिया आहे। दिनकर पाटील आज भाजपमध्ये गेलेले आहेत आणि विकासाच्या मुद्द्यावरती मी भाजपमध्ये प्रवेश केला, अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।